नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. बोर्ड एक्झामचा शुभारंभ होतोय 20 तारखेला. 20 फेब्रुवारीला तुमचा पहिला पेपर असणार आहे मराठीचा, बरोबर. आता हा मराठीचा पेपर आपल्याला एकदम चांगला गेला पाहिजे. म्हणजे आपली जर सुरुवात चांगली झाली तर नक्कीच पुढचे येणारे प्रत्येक पेपर आपल्यासाठी चांगलेच असतील. मग आता जो पहिला पेपर आहे मराठीचा, त्याच्यामध्ये आपण गोल ठेवलं आहे 70+चं, 90+ जायचं आहे. मग त्यासाठी प्रत्येक लँग्वेज 70+ तर घेऊन जायचे. मग आता मराठीला 70+ कसं घेऊन जायचं, पेपर पॅटर्न कसा असतो, कुठले क्वेश्चन्स आपल्याला इझी असतील आणि कुठले मार्क आपल्या हक्काचे असतील, सगळं काही नीट व्यवस्थित समजून घेऊ. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल, नक्की सबस्क्राईब करा. याच चॅनलवरती तुम्हाला पुढचे सगळे व्हिडिओज मिळून जातील एकदम डिटेल एक्सप्लेनेशनमध्ये, जेणेकरून जे गोल ठरवलं होतं 90+चं ते प्रत्येक स्टुडंट अचीव करू शकतो. करायचं मग सुरू. चला सुरुवात करूया एकदम बोर्डच्या पेपर पॅटर्ननुसार. आता तुम्हाला मराठीचा पेपर हा विभागानुसार येतो. पहिला विभाग असतो गद्य विभाग, एकूण 18 गुणांसाठी. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. पहिला येतो पठित गद्य, म्हणजेच 2 उतारे असतील, पुस्तकातील असतील 14 गुणांसाठी. त्या उतार्यांमध्ये पहिले 2 प्रश्न हे आकलन कृतीवरती आहेत. आकलन म्हणजेच काय की उतारा वाचून तुम्हाला उतारा समजला आणि मग तुम्ही उत्तरं लिहितात. मग त्यामुळं पठित उतार्यांचे प्रश्न उत्तरं शोधण्यासाठी आधी उतारा नीट समजून घ्या आणि नंतर प्रश्न उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करा. मग आकलन कृतीमध्ये नक्की काय काय येतं तर बघा, गाळलेला जागा भरा, योग्य पर्याय निवडा, वाक्य पूर्ण करा, कारणे द्या किंवा अशा टाईपमध्ये डायग्राम तुम्हाला दिसून येतील. म्हणजे थोडक्यात काय तर आकृतीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला प्रश्न पडतील. 2ही प्रश्न 2-2 गुणांचे असतील. असे झाले 4 गुण. क्लिअर. नंतर पुढचा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा, तो म्हणजे स्वमत. आता स्वमत कसं लिहायचं मी सांगेल, टेन्शन घेऊ नका. फक्त आधी पेपर पॅटर्न नीट समजून घ्या. स्वमत 3 गुणांसाठी येतं. 3 गुण म्हणजे कमीत कमी तुम्ही 7 ते 8 ओळी लिहिणं अपेक्षित आहे. क्लिअर. नक्की. आता ह्याच्यामध्ये हे पहिले 2 प्रश्न जे आहेत ना, हे खूप सोपे येतात. आता ह्यांचं प्रिपरेशन कसं करायचं तर पुस्तकातले प्रत्येक धडे नीट वाचून ठेवा आणि धड्याखाली जे प्रश्न उत्तर आहेत ना ते पुस्तकामध्ये शोधून ठेवा, म्हणजे एक्झामच्या वेळेला टाईम नाही जाणार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे अपठित पद्य, जो की पुस्तकाबाहेरील असतो. 4 गुणांना येतो. ह्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न पहिला आणि दुसरा आकलन कृतीतच असतो. 2-2 गुणांचे प्रश्न झाले म्हणजे 4 गुण झाले. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, गाळलेला जागा भरा, योग्य पर्याय निवडा, वाक्य पूर्ण करा, कारणे द्या किंवा या टाईपच्या ज्या आकृत्या असतील अशा प्रश्न तुम्हाला दिसून येतील. आता ह्याच्यासाठी प्लस पॉईंट असा आहे की या ठिकाणी स्वमत नसतं. झाला एक प्लस पॉईंट झाला. म्हणजे 2 उतारे आहेत, त्याच्यामध्ये 2 स्वमतं आहेत आणि त्यांना किती गुण आहेत तर 6 गुण आहेत. आणि हे स्वमत जर तुम्ही चकाचक लिहिलं, व्यवस्थित शुद्ध मराठी भाषेचा वापर आणि उदाहरण देऊन जर लिहिलं तर आराम के साथ तुमचे हे 6 मार्क पक्के झाले. आता पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूच आपण, टेन्शन घेऊ नका. आता पुढचा विभाग येतो तो येतो पद्य विभाग. आता पद्य विभागामध्ये मार्क असतात एकूण 16. त्याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत. पहिला प्रश्न असतो कवितेवरील प्रश्न उत्तरे. त्याच्यामध्ये सुद्धा बघा, प्रश्न पहिला आणि दुसरा कविता दिलेली असेल, आकलन कृतीच असणारे, म्हणजे कविता वाचून तुम्हाला किती समजली त्यावरती प्रश्न असतील. 2-2 गुणांसाठी पहिले 2 प्रश्न. त्यामध्ये काय काय असणारे, कोष्टक पूर्ण करा, म्हणजे जे सांगितलं ना डायग्राम, वेब डायग्राम टाईप ते. त्यानंतर चौकटी पूर्ण करा, गाळलेला जागा भरा, सत्य की असत्य, हे प्रश्न येतील प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये. त्यानंतर प्रश्न तिसरा. आता इथून खरं चॅलेंजिंग सुरू होईल बघा. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे कवितेतील तुम्हाला 1-2 ओळी दिलेल्या असतील आणि त्यांचा तुम्हाला फक्त अर्थ लिहायचा आहे. त्यातून तुम्हाला काय संदेश मिळाला ते लिहायचं नाही. त्यांनी काय सांगितले बघा, सरळ अर्थ लिहायचा आहे, म्हणजे कवीला काय सांगायचं आहे ते लिहायचं आहे. क्लिअर. नंतर येतं काव्य सौंदर्य, हे सुद्धा डिटेलमध्ये लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं ते तुम्ही लिहू शकता. म्हणजे बघा, हे 2-2 4 मार्क झाले, हे 2 6 आणि हे 2 8. असा झाला कवितेवरचा पहिला प्रश्न. पुढचा प्रश्न दुसरा आ, म्हणजेच कवितेसंबंधित कृती असेल. तुम्हाला 2 कविता दिलेल्या असतील, 2 पैकी तुम्हाला एका कवितेबद्दल तुम्हाला कवी लिहायचं आहे. नंतर त्याच्यानंतर कवितेतून मिळालेला संदेश लिहायचा आहे. असे 4-5 पॉईंट्स येतील, ते एकूण 4 गुणांसाठी असतील. आणि हा प्रश्न आणि हा वरचा प्रश्न, हे 2ही प्रश्न खूप सोपे येतात. आता महत्त्वाचा प्रश्न कुठला येतो तर रसग्रहण. बऱ्याच मुलांना रसग्रहण अवघड वाटतं, लोड नका घेऊ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये रसग्रहणसुद्धा बघूया आणि सोबत तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट असेल. त्याच्यामुळं ह्या रसग्रहणाचे 4 मार्क तुमचे फिक्स होऊन जातील. क्लिअर. नक्की. 2 विभाग संपले. आता पुढचा विभाग येतो स्थूल वाचन. हे तर आपल्या हक्काचे मार्क आहेत. हे मार्क अजिबात गेले नाही पाहिजेत. आता स्थूल वाचन तुम्हाला 4 आहेत. 4 पैकी 3 पक्केच करून ठेवा.
3 पक्के झाले की आपले हे 6 गुण पक्के झाले. आता येतं कसं बघा, एकूण 3 प्रश्न असतील, 3 पैकी 2 लिहायचे. व्यवस्थित सिस्टमॅटिक वेमध्ये कमीत कमी एका प्रश्नाचं उत्तर साधारण 12 ते 15 ओळींमध्ये जर तुम्ही लिहिलं आणि असे 2 उत्तरं जर तुम्ही व्यवस्थित लिहिली, इंट्रोडक्शन, उत्तर आणि कन्क्लुजन अशा फॉर्ममध्ये जर उत्तर असेल तर तुम्हाला एका प्रश्नाला 3 पैकी 3 नक्कीच मिळतील. क्लिअर? चलो, असे झाले 3 विभाग. आता पुढचा येतो भाषा अभ्यास. हा असतो एकूण 16 गुणांसाठी. ह्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रश्न येतात. पहिला प्रश्न असतो व्याकरणावर आधारित. ह्याच्यामध्ये तुम्हाला समास दिसतील, शब्दसिद्धी दिसेल आणि वाक्यप्रचार. आता वाक्यप्रचारांचा तुम्हाला पहिला तर अर्थ लिहायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे. आता बरेच जण काय करतात, वाक्यात उपयोग करताना काहीतरी चुकीचं वाक्य लिहितात. अजिबात अतिशयोक्ती म्हणजे काहीतरी कल्पनेच्या बाहेरचं वाक्य लिहू नका. प्रॉपरली 4 दिलेले आहेत, 4 पैकी 2 तुम्हाला जे येतील ते सिलेक्ट करा. ज्यांचा तुम्हाला अर्थ माहिती आहे, ज्यांचा तुम्ही वाक्यात उपयोग सहज करू शकता तेच निवडताल. असे हे पहिले 3 प्रकारांसाठी झाले 8 गुण. कळलं नक्की? हे येतं 2 गुण, 2 गुण आणि हे 4 गुण. असे झाले 8 गुण. डन. आता पुढचा प्रश्न येतो भाषिक घटकांवर आधारित कृती. हा असणारे तुम्हाला 8 गुणांसाठी. आता ह्याच्यामध्ये सुद्धा पहिलाच प्रश्न असतो 4 गुणांसाठी, शब्दसंपत्ती. आता काय काय असू शकतं बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचने बदला, समूहाबद्दल एक शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार करा. यांच्यापैकी 4 येतील 4 मार्कांसाठी. 1 गुणांचा एक प्रश्न झाला. नंतर पुढचा प्रश्न येतो लेखन नियमानुसार वाक्य बघायचे, 2 गुणांसाठी, विरामचिन्ह 1 गुण, पारिभाषिक शब्द 1 गुण. आता इथं वाक्य पण येतं आणि कधी कधी तुम्हाला शब्दसुद्धा दिसतील. दोन्हीपैकी काहीतरी दिसेल, पण मोस्टली तुम्हाला वाक्य नाही दिसणार तर शब्दच दिसतील. त्यामुळं हे व्यवस्थित समजून घेताल. आता व्याकरणाचा व्हिडिओ येईलच, त्यामध्ये हे सगळे टॉपिक आपण क्लिअर करूच. पूर्ण भाषा अभ्यास हा 16 गुणांचा आहे आणि हे 16 गुण आपल्याला मिळालेच पाहिजेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. भाषा अभ्यासावरती व्यवस्थित डिटेलमध्ये पूर्ण PYQ सहित आन्सर सहित व्हिडिओ येईल. त्यामुळे लोड घेऊ नका. फक्त आत्ता पेपर पॅटर्न नीट समजून घेऊ. त्यानंतर पुढचा विभाग येतो उपयोजित लेखन, जे की असणारे 26 गुणांसाठी. आता ह्याच्यामध्ये बघा प्रश्न 5वा, पत्रलेखन असणारे 6 गुणांसाठी. औपचारिक पत्र असेल किंवा अनौपचारिक, दोघांपैकी तुम्हाला काय करायचं आहे, 1 पत्र लिहायचं आहे. आता तुमच्या सिलेबसमध्ये औपचारिक पत्रामध्ये मागणीपत्र किंवा विनंतीपत्र हेच पडतं. आता नीट बघा, माझं म्हणणं असं राहील की अनौपचारिक पत्र लिहू नका, कारण हे खूप जास्त लिहावं लागेल. 6 मार्कांना आहे, म्हणजे हे जर जास्त लिहिलं तर मार्क मिळतील, पण हे जास्त लिहायची काही गरज नाही आहे. हे कमी जरी लिहिलं तरी आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील. फक्त ह्याच्यामध्ये काय आहे तर मुद्द्यांना जास्त महत्त्व आहे. त्यामुळं मुद्द्यांवरती आपला फोकस काय पाहिजे, जास्त पाहिजे. जर मुद्दे चकाचक असतील तर आपल्याला मार्क सहज मिळून जातील. क्लिअर? चलो, आता प्रश्न 5वा आ. ह्याच्यामध्ये 2 कृती करायच्यात. प्रत्येक कृती तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. एकूण तुम्हाला 3 कृती दिलेल्या असतील, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. यांच्यापैकी तुम्हाला काय करायच्यात, 2 सिलेक्ट करायच्यात. आता ह्याच्यामध्ये आपण जाहिरात लेखन तर कंपल्सरी करणारच आहोत, त्यात काय डाऊटच नाही आहे. आणि हे आपले फ्रीवाले मार्क्स आहेत, जे की आपण सहज 10 मिनटामध्ये मिळवू शकतो. बरोबर? त्यामुळे प्रत्येकजण जाहिरात लेखन करेल. आता बातमी लेखन का कथा लेखन, तर माझं सजेशन असं राहील की तुम्ही कथा लेखन लिहू नका, बातमी लेखनाकडे फोकस ठेवा. कथा लेखन आधीपासून लिहित असाल टेन्शन घेऊ नका, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येईल. फक्त थोडं जास्त लिहावं लागेल. क्लिअर? चलो, आता पेपरमधला शेवटचा प्रश्न, जो की असणारे एकच कृती सॉल्व करायची आणि 8 गुणांसाठी असणारे. म्हणजे ह्याचं उत्तर तुमच्याकडनं कमीत कमी 2 पान म्हणजेच 2 पेजेस अपेक्षित आहे आणि व्यवस्थित शुद्ध मराठीचा वापर करून तुम्हाला लिहावं लागेल. आणि सोबतच तुम्हाला प्रॉपर म्हणी, जर नसतील आठवत तर वाक्यप्रचार आणि व्याकरण या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्हाला करायचा आहे. हे नीट लक्षात ठेवा, तरच आपल्याला इथं आउट ऑफ मार्क मिळतील. आणि जर तुम्ही कवितांचा जर वापर केला तर काम झालंच. आता 3 कृती असणार आहेत. एक तर प्रसंगलेखन असेल, आत्मलेखन असेल किंवा वैचारिक लेखन असेल. तुम्ही काहीही लिहू शकता, पण लिहिताना जे मी सांगितलं त्या गोष्टींचा उल्लेख करायला विसरू नका. आता हे कसं लिहायचं ते सांगेल, टेन्शन नका घेऊ. त्यामुळं आत्ता तयारी ठेवा की आपल्याला या गोष्टींचा वापर करायचा आहे. त्यामुळं जेवढे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आले होते तेवढे जरा नीट बघून घेताल, ते सांगेलच मी. पण आधी तुम्ही चेक करून घ्या जो टॉपिक तुम्ही निवडलेला आहे त्याच्याबद्दलच्या म्हणी, वाक्यप्रचार, त्याच्यानंतर व्याकरणामध्ये काही कृती वगैरे असतील तर त्या नीट समजून घ्या. त्यानंतर कविता मिळाली तर वेल अँड गुड, चेक करा. ह्या सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवून देताल.
क्लिअर, समजला? असा आपला पेपर असतो. आता ह्या पेपरमध्ये जर नीट आपण समजून घेतलं तर हे जाहिरात लेखन हक्काचे मार्क आहेत. त्याच्यानंतर वरती जर आलं तर पत्र पण हक्काचे मार्क आहेत. व्याकरण तर पूर्ण हक्काचे मार्क होते. त्यानंतर ह्या ठिकाणी स्थूल वाचन हक्काचे मार्क आहेत. कवितेवरचे जे काही पहिला प्रश्न 8 गुणांचा हाही हक्काचा आहे. आणि अपठित गद्य म्हणजेच अपठित उतारा हा सुद्धा आपल्या हक्काचा आहे. ह्याच्यामध्ये स्वमतामध्ये जरासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण तो पण प्रॉब्लेम आपण नीट सॉल्व करूया. क्लिअर? चलो आता एक्झॅक्टली समजून घेऊया की 70+ आणण्यासाठी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक विभाग हा वेगवेगळा प्रिपेअर करावा लागेल. आता तुम्ही एकूण 5 विभाग बघितले. जर तुम्ही एका दिवशी 5 विभाग करण्याचा प्रयत्न केला की सगळं एकाच दिवशी करू तर होईलसुद्धा, पण एक्झाममध्ये प्रॉब्लेम येईल. त्यामुळं आपल्याला प्रत्येक विभाग प्रिपेअर करायचा आहे आणि प्रत्येक विभागाचे मार्क आपल्याला कन्फर्म करतच पुढं जायचं आहे, तर आपण आपलं गोल अचीव करू शकतो. आता ह्याच्यानंतर बघा, भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन हे तर मी हक्काचे मार्क म्हणूनच सांगितलेत. तुम्ही अगोदरच मी जे टॉपिक देईल ते टॉपिक नीट बघून ठेवा. कसं उत्तर लिहायचं आहे, त्याच्यामध्ये कुठले मुद्दे असणार आहेत हे जर तुम्ही आधीच चकाचक डोक्यात ठेवलं तर एक्झाममध्ये अजिबात टेन्शन नाही येणार. नंतर सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे वेळेचं नियोजन. कुठल्या विभागाला किती वेळ द्यायचा हे परीक्षेच्या आधीच ठरवायचं आहे. ते मी जेव्हा जेव्हा विभाग येईल तेव्हा सांगेल, टेन्शन घेऊ नका. आता तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे तर तुमचं हँडरायटिंग आणि पुस्तकी शब्दांचा वापर. अजिबात बोली भाषेचा वापर करू नका. पुस्तकी शब्दांचा म्हणजे प्रॉपर शुद्ध मराठीचा वापर करून व्यवस्थित हँडरायटिंग ठेवून आपल्याला मराठीचा पेपर लिहायचा आहे, तर ह्या गोष्टी सहज अचीव होतील. आता उपयोजित लेखनामध्ये असे काही प्रश्न आहेत ज्यांच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळतात. पहिला प्रश्न असतो पत्रलेखन. त्याच्यामध्ये तुम्हाला मी औपचारिक पत्र सांगितलं आहे, बरोबर. त्यानंतर जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि प्रसंग लेखन. आता बातमी लेखन आणि प्रसंग लेखन मी का सांगितलं? बातमी आपण 3rd पर्सन म्हणून लिहितो, म्हणजे आपण तिथं उपस्थित नाही आहे. प्रसंग लेखन आपण 1st पर्सन म्हणून लिहितो, म्हणजे दोन्ही एकच गोष्ट आहे. फक्त एकामध्ये 3rd पर्सन आहे म्हणून बातमी झाली, एकामध्ये 1st पर्सन आहे म्हणून प्रसंग झालं. म्हणजे जे काही करायचं आहे ना ते दोघांमध्ये सेमच असणार आहे. त्यामुळं एकच टॉपिक असा निवडा जो दोघांमध्ये पण कामाला येईल. क्लिअर? नक्की. चलो आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते नीट बघा. गद्य विभागाचा पुढं व्हिडिओ येईल. 18 गुण कसे फिक्स करायचे, कसं प्रिपरेशन करायचं सांगितलं जाईल. त्यानंतर पद्य विभाग, इथं पद्य लिहायचं होतं. पद्य विभाग 16 गुण आहेत, कसे मिळवायचे, त्याच्यामध्ये जो तुमचा प्रॉब्लेमॅटिक क्वेश्चन आहे तो सुद्धा बघणार आहोत. आणि हे सगळं तुम्हाला बोर्डच्या आन्सर शीटवरती प्रॉपर प्रेझेंटेशन करून सांगेल, त्यामुळं अजिबात लोड घेऊ नका. नंतर स्थूल वाचन 6 गुण, कुठले क्वेश्चन रिपिटेटिव्ह आले होते, त्यानंतर उत्तर कसं लिहिलं तर आपल्याला 3 पैकी 3 मिळतील ते बघूया. भाषा अभ्यास हे तर आपले मार्क हक्काचे आहेत, त्यामुळे ते तर मिळालेच पाहिजेत. सोबत उपयोजित लेखनामधले प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओज येतील आणि ओव्हरऑल उपयोजित लेखनाला टाईम कसा मॅनेज करायचा हे सगळं सांगितलं जाईल. त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता तुम्हाला एक इन जनरल आयडिया आली आहे की आपल्याला कुठल्या गोष्टींची जास्त गरज आहे, समजून आलं आहे. सो व्हिडिओ जास्त आणत नाही आहे, फक्त तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवरती आपल्याला मार्क मिळू शकतात ते आपण समजून घेतलं. आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये प्रत्येक विभाग आपण पक्का करत जाऊया. क्लिअर करायचं मग? चलो आता डोक्यात फक्त एकच ठेवा की आपल्याला हे आणायचं आहे काही पण करून. त्यामुळे एकदम जोशमध्ये प्रिपरेशन चालू राहून द्या. प्रत्येक दिवशी तुम्हाला 3-4 व्हिडिओज येतील. सेकंड लास्ट दिवशी म्हणजे 19 तारखेला प्रॉपर टाईम मॅनेजमेंट आणि पेपर प्रेझेंटेशनवरती व्हिडिओ येऊन जाईल. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आत्ता फक्त प्रिपरेशनवरती फोकस ठेवा. नक्की समजलं? चलो व्हिडिओ एंडपर्यंत बघितला, थँक्यू सो मच. तुमच्या फ्रेंड्स लोकांना नक्की शेअर करा जेणेकरून ते पण हे गोल अचीव करतील. कळलं? चलो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल. बाकी काय डाऊट्स वगैरे असतील ते देखील विचारा, नक्की तुमचे डाऊट सॉल्व केले जातील. आणि पेपरच्या आधी विचारा, पेपर झाल्यानंतर डाऊटला किंमत नाही राहणार. त्यामुळं पेपरच्या आधी विचारा, नक्की आपण सगळे डाऊट क्लिअर करू आणि प्रत्येकजण 70+ नक्की जाईल. फक्त प्रिपरेशन व्यवस्थित ठेवा. क्लिअर? चलो बाय बाय, ऑल द बेस्ट.